नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला पण शेपूची भाजी आवडत नाही का? तुम्ही शेपूची भाजी खायला टाळाटाळ करता का? तर हे अत्यंत चुकीचं आहे, कारण की शेपूची भाजी आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप उपयुक्त आहे. शेपूच्या भाजीचे तुम्हाला मी फायदे सांगितले ना, तुम्ही खूप म्हणजे खूपच आवडीने खाली भाजी. शेपूच्या भाजीमुळे आपली पाचनशक्ती सुधारते आणि कॅल्शियमयुक्त ही भाजी असल्यामुळे आरोग्यासाठी खूप उपयुक्त अशी भाजी आहे. ह्या भाजीमुळे आपले हाडे मजबूत होतात, त्यामुळे भाजी आवर्जून खा. आणि आता चला तर मी तुम्हाला या भाजीची रेसिपी सांगते. पहिल्यांदा मी शेपूची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला कांदा, थोडासा शिजलेला भात आणि 2 भोपळीचे पाने चिरून घेतले आहेत. भोपळीचे पाने घातली तर भाजी खूप म्हणजे खूपच छान लागते. त्यानंतर एक 10 मिनटं भिजत ठेवलेली मुगाची डाळ आणि थोड्याशा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आता मी ही भाजी लोखंडी तव्यामध्ये करते. लोखंडी तव्यामध्ये केलेली भाजी खायला खूप म्हणजे खूप छान लागते. तवा गरम झाल्यानंतर 1 चमचा तेल घालायचं. तेल कढल्यानंतर 1 चमचा जिरे घालून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा घातल्यानंतर आपण कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा थोडा वेळ परतल्यानंतर ठेचलेला लसूण घालून घ्यायचा. लसूण घालून घेतल्यानंतर आता आपण 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या. मिरची घालून झाल्यानंतर तेलावर हे सोनेरी रंग येऊपर्यंत छान परतून घ्यायचं. सगळं छान 1 ते 2 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं. आपली फोडणी व्यवस्थित असेल ना तर भाजी खायला खूप म्हणजे खूप छान लागते. त्यामुळे कांदा वगैरे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता कांदा वगैरे भाजून घेतल्यानंतर आता आपण चिरलेली शेपूची भाजी घालून घ्यायची आणि भाजी थोडा वेळ तव्यात एकसारखी परतून घ्यायची. त्यानंतर आता आपण त्यात भोपळीची भाजी घालून घ्यायची. भोपळ्याची भाजी घातल्यानंतर आता तेलामध्ये दोन्ही भाज्या एकसारख्या परतून घ्यायच्या आणि थोडा वेळ भाजी तेलामध्ये पाणी सुटूपर्यंत परतून घेतल्यानंतर आता आपण भिजवलेली मुगाची डाळ घालून घ्यायची. मुगाची डाळ छान असं भाजीमध्ये मिक्स करायचं. त्यानंतर आता आपण शिजवलेला भात घालून घ्यायचा आणि भाताच्या सगळ्या गुठळ्या भाजीमध्ये फोडून घ्यायच्या आणि छान तेलामध्ये भाजी परतून घ्यायची. सगळी भाजी एकसारखी परतून झाल्यानंतर आता आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घालून घेतल्यानंतर भाजी थोडा वेळ शिजवून घ्यायचं आणि भाजीवर न झाकता भाजी शिजवून घ्यायची. भाजीवर तुम्ही झाकण लावला की भाजीचा कलर पिवळा होतो आणि भाजी खायला पांचट लागते. त्यामुळे भाजीवर न झाकण लावता भाजी अशी छान शिजवून घ्यायची. तयार झाली आहे आपली आता शेपूची भाजी. भाकरी किंवा चपातीसोबत ही भाजी खूप म्हणजे खूप खायला छान लागते. ह्या भाजीमध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला आरोग्यदायी शेपूची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ही भाजी तुम्ही कशी बनवता हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.